नमस्कार. त्या दिवशी कोर्टाचा टायपिंग पदासाठी स्किल टेस्टचा पेपर झाला. आता ते एक व्हिडिओ टाकला. आता पुन्हा विद्यार्थी गोंदिया, यवतमाळ, भंडारा, वर्धा, नागपूर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातले हे विद्यार्थी आले आहेत. विदर्भातल्या जवळपास सर्व सेंटरवर पुरा पेपरचा धिगाणा झाला. म्हणजे कीबोर्ड बरोबर नाही, एक अक्षर टाईप केलं का 2-2, 3-3 वेळा ते अक्षर यायचं. ठीक आहे, त्यांनी पहिले सांगितलं का आम्ही तुम्हाला पेपरवर पॅरेग्राफ देऊ, तो तुम्हाला टाईप करायला लागेल. पण ऐन वेळेवर त्यानं ठीक आहे स्क्रीन टू स्क्रीन टाईप करायला लावलं आणि ते स्क्रीन टू स्क्रीन टाईप करताना अक्षर झूम नव्हते होत. इतके बारीक फॉन्ट होते का डोळे फाडू फाडू पाहा लागे. कुठं कॉमा आहे कुठं स्पेस आहे हे कळत नव्हतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन नाही घेतलं. म्हणजे जो पोरगा पेपरला येणार आहे ठीक आहे तोच पोरगा तो आहे का नाही आहे का, दुसऱ्यानं त्याच्या जागी पेपर दिला. त्याच्यानंतर तिसऱ्या सेशनचा जो तिसरं सेशन होतं, पहिलं दुसरा तिसरा जो ठीक आहे सेट होता, त्याच्यातला पेपरच लीक झाला. तो झालाच नाही. त्याच्या अगोदरच पेपर मोबाईलवर पोरायले मोबाईल देता आले ठीक आहे तिथं सेंटरवर. आणि दुसरी गोष्ट, कीबोर्डच्या बटना खराब होत्या. एक बटन 3-3 वेळा दाबायची, एक वेळा दाबल्यावर. त्याच्यासोबतच ठीक आहे तो जो पेपर घेतला ठीक आहे त्या पेपरमध्ये अनेक ठिकाणी कीबोर्ड खराब असल्यामुळे जेवढ्या वेळात व्हायला पाहिजे तेवढ्या वेळात पॅरेग्राफ लिहिता आला नाही. एका सेंटरवरचे 50 पोरं असन तर त्या 50 पोरापैकी एक बी पोरगा काही काही ठिकाणी पास नाही झाला. एवढी कठीण परीक्षा असते का, किंवा हे परीक्षेची पद्धत आहे का? न्यायालयावर बोलता येत नाही म्हणून तुम्ही तुमचे न्यायाधीश तिथं बोलून राहिले का मी तुम्हाला पाहून घेईन बा. तर ठीक आहे, तुम्ही नालसार युनिव्हर्सिटीचं उदाहरण लक्षात ठेवा. जर अवकातीत आलो तर कोर्टाच्या समोर आंदोलन घेण्यात येईल. कोर्टानं स्वतःची इज्जत राखायची असेल तर बंद्या महाराष्ट्रातला पेपर पुन्हा घ्यावा, पुन्हा स्किल टेस्ट घ्यावी आणि ज्याने टेंडर दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यावर कारवाई करा. त्याच्या हातून टेंडर काढा आणि टेंडर अशा कंपनीला जा का जिथं पोरं पेपर द्यायला येईल तर त्याचा फोटो असला पाहिजे का ह्याच पोरगा होय बा, त्याचा रोल नंबर एका कॉर्नरले. त्याच्यानंतर स्क्रीन टू स्क्रीन घेत आहे तर ते अक्षर पॅरेग्राफ झूम करता आला पाहिजे. त्याला दिसायला पाहिजे का कोणतं अक्षर आहे, कोणता शब्द लिहिला आहे, कुठं कॉमा आहे, कुठं स्पेस आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे का, उद्गारवाचक चिन्ह आहे का, ठीक आहे कॉमा आहे का, स्वल्पविराम आहे का. हे जर ते दिसत नसन तर सरळ सरळ पेपरमध्ये बोगसबाजी आहे. म्हणजे याचा अर्थ जर न्यायालय जबरदस्तीनं म्हणत असेल का तुमची टेस्ट आम्ही डबल घेणार नाही तर याचा अर्थ न्यायाधीश इकल्या गेले आहे असा मी आरोप करीन. जर असं होऊ द्यायचं नसन, ह्या पुरायले रस्त्यावर उतरू द्यायचं नसन, तुम्हाला तुमची इज्जत प्यारी असन तर तुम्ही याच्यावर लवकरात लवकर इलाज करा. मध्य महाराष्ट्रातला पेपर कॅन्सल करा आणि नव्यानं पेपर घ्या. जर हे होत नसन तर मग ठीक आहे पोरं रस्त्यावर बसले कोर्टाच्या विरोधात तर मग बोबलत बसायचं नाही का आता ठीक आहे का पॅन्ट सुटला का चड्डी सुटली मग बोबलाचं नाही तिथं. ठीक आहे, आता सांगून राहिलो या पोराची न्याय्य मागणी आहे. आता इथं रजिस्टर जनरल डिस्ट्रिक्ट कोर्टनं निवेदन घ्यायला लागत होतं. इथं निवेदन घेतलं नाही त्यानं. ते म्हणते इनपुट आउटपुटले द्या. म्हणजे आमचे काही अधिकार नाही आहे का? म्हणजे तुम्हाला सगळं बोलल्यावरच कळत असन आणि तुम्ही एवढे झोपले असन आणि तुम्ही अरेरावी करत असन का हे केस आमच्याच फाशी आल्यावर आम्ही पाहून घेईन, अशा पद्धतीचे सुद्धा काही ठिकाणचे न्यायाधीश बोललेले आहेत. म्हणून या पोराला न्याय द्या एवढी विनंती करतो. न्याय नसन देत तर आता 3-4 दिवसात ठीक आहे नागपूर बेंचच्या समोर हे पोरं आंदोलनाले बसन. ठीक आहे, आणि मग बसलोय तर मग ते डायरेक्ट हायकोर्टाच्या समोर बसन. मग असं नका म्हणू का संविधान चौकात बसा आणि इथं बसा. उचलून दिलं तरी टाकन, जेलमध्ये टाकलं तरी चालत. ठीक आहे, बाकी तुमचं तुम्ही पहा का करायचं आहे. तुम्हाला तुमची इज्जत राखायची आहे तर बरोबर परीक्षा डबल पुन्हा घ्या. फक्त संभाजीनगरची कल्याणचेच पोरं पेपरचा प्रॉब्लेम झाला असं नाही, बंद्या महाराष्ट्रात प्रॉब्लेम झाला आहे. सगळ्याला न्याय भेटला पाहिजे एवढी विनंती करतो. याच्यानंतर कीबोर्ड चांगले असलेल्या ठिकाणीच असे सेंटर निवडा. ठीक आहे, त्याला टेंडर दिलं ठीक आहे त्याला हकला आणि दुसऱ्याला टेंडर द्या. ते का त्याच्यातून टेंडरमधून पैसे खाल्ले आणि तुम्हाला तुमच्या फेवरचे पोरं लावायचे आहे असं जर कोर्टात होत असन तर मग न्यायपालिका इकली आहे असं मी सरळ सरळ म्हणेन. म्हणून या पोरांना न्याय द्यावा एवढी अपेक्षा ठीक आहे महाराष्ट्राच्या हायकोर्टाकडून करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.